नवरात्रीत 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. हा उत्सव आदिशक्ती नवदुर्गाला समर्पित असतो. नवरात्रीचे व्रत आणि पूजा करून देवीची नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीत घटस्थापना करण्याची देखील पद्धत आहे आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्र म्हटले की देवीची घटस्थापना केली जाते. नवरात्रोत्सव हा देवी दुर्गेच्या नावरूपाने समर्पित असतो. या 9 दिवसाच्या काळामध्ये देवीची विधिवत पूजा आणि व्रत केले जातात. तसेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. घटस्थापनेच्या विधीचे नवरात्रात विशेष महत्त्व आहे. अनेक जण आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचे घट बसवतात. प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही वेगवेगळी असली तरी घटस्थापनेची शास्त्रोक्त पूजाविधी ही जवळपास सारखीच असते. यंदा नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना देखील करण्यात येईल. अनेकांना घटस्थापना करण्याची योग्य पद्धत माहिती नसते, त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी, कोणत्या शुभ मुहूर्तावरती करावी, घटामध्ये असलेलं धान्य दाटसर उगवण्यासाठी काय करावं, कारण बऱ्याचदा ते कुजतं. त्याचबरोबर नवरात्रीनंतर कोणत्या दिवशी घटाचं विसर्जन करायचं आहे, घट विसर्जन विधी देखील मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. घटस्थापनेच्या पूजेमध्ये फारच कमी साहित्य लागते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकतो. सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहेत त्यासाठी परडी आणावी. काही जण मातीच्या भांड्यात घट बसवतात, त्यांनी मातीचे भांडे आणि कलश आणावा. विड्याची पानं, लाल धागा, 7 प्रकारचे धान्य, तांदूळ, सुपारी, विडा, 5 फळे, नारळ, तांब्याचा कलश, चौरंग, लाल वस्त्र, फुलं, हार, दिवा, धूप, अगरबत्ती हे सर्व साहित्य तुम्ही आदल्या दिवशीच जमवून ठेवायचं आहे, म्हणजे वेळेवरती तुमची धावपळ धांदल उडणार नाही. त्यानंतर घटस्थापना जी आहे ती शुभ मुहूर्तावरतीच केली जाते. यंदा घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो म्हणजे 22 सप्टेंबर 2025 वार सोमवारी सकाळी 6:09 पासून ते सकाळी 8:06 असणार आहे. त्यानंतरचा पुढचा अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:49 पासून ते दुपारी 12:30 म्हणजेच 12:38 असणार आहे. या काळामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता. पण तुमचा मासिक धर्म सुरू आहे, घटस्थापना तुम्ही दरवर्षी करता, तर तुम्ही ब्राह्मणाला बोलावून तुमच्या घरामध्ये घटस्थापना करून घेऊ शकता किंवा तुमच्या पतीच्या किंवा मुलांच्या हातून घटस्थापना करून घ्यायची आहे. पण जर तुम्हाला सुतक पडलेलं असेल तर सुतक काळामध्ये आपण कोणतीच पूजाविधी करत नाही, त्यामुळे ते 10 दिवस तुम्हाला पाळायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही हे नवरात्रीचे 9 दिवस संपल्यानंतरही घटस्थापना करू शकणार नाही, कारण पहिल्याच दिवशी घटस्थापना जी आहे ती केली जाते. बघा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करते. तिच्या 9 विविध रूपांचं आपण पूजन करत असतो. त्यामुळे हे पारंपरिक शास्त्रोक्त पद्धतीने झालं तर आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होतो. म्हणूनच स्तोत्र मंत्रासहितच घटस्थापना जी आहे ती करावी. आणि हे स्तोत्र मंत्र तुम्हाला पठण करता येत नसतील तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, श्रवण करत तुम्ही घटस्थापना केली तरी चालते, कारण त्या स्तोत्र मंत्रामुळे एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये संचारते आणि घटस्थापना विधिवत केली जाते. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. घराची स्वच्छता करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. आणि तुम्ही जर घटस्थापना करत नसाल तर तिथे तुम्हाला देवीच्या नावाने अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला घटस्थापना करायची आहे. घटस्थापना करत असताना पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य तुम्हाला जवळ ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मध्येच उठून जावं लागणार नाही. घटस्थापना करत असताना आपलं तोंड पूर्वेकडे असावं. दक्षिणेकडे तोंड करून घटस्थापना करू नये. त्यानंतर घटस्थापनेच्या आधी आपल्या कपाळी हळदी कुंकू लावावं आणि पुरुष जर घटस्थापना करत असतील तर त्यांनी चंदनाचा टिळा व त्यावरती कुंकू लावावे. पूजेसाठी तुम्हाला खाली आसन घ्यायचं आहे. जमिनीवरती बसून कधीही कोणतीही सेवा किंवा घटस्थापना करू नये. जिथे घटस्थापना करणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घेतल्यानंतर तिथे एक चौरंग मांडायचा आहे. त्यावरती एक स्वच्छ वस्त्र अंथरायचं. त्यावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे.
त्यानंतर कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने होते. तर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 जोड विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती गणपती स्वरूप तुम्हाला सुपारीची स्थापना करायची आहे आणि गणपतींची सगळ्यात आधी पूजा करून घ्यायची, ज्यामध्ये गंध, अक्षदा, फुलं अर्पण करायची, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. कोणतीही पूजा किंवा सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही. संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून ती सेवा किंवा पूजा निर्विघ्नपणे पार पडते. तर त्यासाठी एक ताम्हण घ्यायचं, हातामध्ये थोड्याशा अक्षता, त्यावरती हळदी कुंकू आणि एक फूल घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला पळीने 2 पळ्या पाणी घ्यायचं आहे आणि या पूजेसाठीचा तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करावा याचा स्क्रीनशॉट मी दिलेला आहे. तो बघून तुम्हाला तशाच प्रकारे संकल्प करायचा आहे आणि हा संकल्प तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचा आहे. संकल्प सोडलेलं पाणी हे तुम्ही तुळस सोडून एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घटस्थापनेला सुरुवात करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो, मूर्ती किंवा टाक असेल तर टाकावरती तुम्हाला पाण्याने, पंचामृत आणि पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही श्री सूक्ताचं पठण करू शकता किंवा नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच असं म्हणत तुम्हाला 5 वेळा पाण्याने, 5 वेळा पंचामृताने आणि 5 वेळा परत पाण्याने अभिषेक करायचा आहे. जर तुम्ही श्री सूक्ताचं पठण करत अभिषेक करणार असाल तर तुम्ही गळतीचा वापर करू शकता. या 9 दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करणार आहे. त्यापूर्वी तिची पंचोपचारे पूजा करायची आहे, कारण 9 दिवस देवी घटी बसते, नंतर तिला हलवता येत नाही. तुम्ही फोटो वापरलेला असेल तर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला हलवता येणार नाही. देवीला घटी बसवण्यासाठी मी एक प्लेट भरून गहू घेतलेले आहे. त्यावरती पाण्याने भरलेला कलश ठेवलेला आहे. आता या कलशावरती खालून वर अशा 5 रेषा काढून घ्यायच्या आहेत. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात, तर तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणेच देवीला घटी बसवायचं आहे. तुमच्याकडे जर फक्त जोडविड्याची पानं ठेवून त्यावरती देवीला घटी बसवलं जात असेल तर तुम्ही तसंही करू शकता. आता या कलशामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, एक फूल वाहून घ्यायचं आहे आणि जी पानं तुमच्याकडे आहेत, विड्याची 5 पानं असतील किंवा आंब्याची 5 पानं असतील, ती तुम्हाला या कलशामध्ये ठेवायची आहे. सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या प्रथा, परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात. मी व्हिडिओमध्ये असं दाखवलंय म्हणजे तुम्ही असं करावं असं नाही. तुमच्याकडे जर विड्याच्या 5 पानांवरती देवीला घटी ठेवलं जात असेल तर तुम्ही तसं करू शकता आणि जर अशी पद्धत तुमच्याकडे असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला देवीला घटी बसवायचं आहे. घटी बसवायचं म्हणजे या 9 दिवसांमध्ये देवी झोपी जाते, तर तिला आपल्याला एका ताम्हणामध्ये तांदूळ ठेवून त्यावरती 2 जोड विड्याची पानं ठेवायची आहेत. त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती आपण जो देवीचा टाक, अभिषेक केलेला आहे किंवा देवीचा फोटो असेल तर तो फोटो किंवा देवीची मूर्ती ती घटी बसवायची आहे. तर पहा, बऱ्याच जणांकडे जे टाक असतात त्याला मागून स्टँड असतं. ते स्टँड जर निघत असेल तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकाला तुम्हाला आडवं ठेवायचं आहे. कारण देवी ही 9 दिवस निद्रिस्त असते. 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर देवीला घंटानाद करून जागृत केलं जातं. म्हणूनच अशा प्रकारे टाक जो आहे तो ठेवला जातो. तुमच्याकडे जशी प्रथा आहे तसंच तुम्हाला टाक जो आहे तो ठेवायचा आहे. कुलदेवीच्या टाकासोबतच तुमच्या घरामध्ये जर ग्रामदेवतेचा टाक असेल तर तोही तुम्ही ठेवू शकता. पण इतर देवी-देवतांचे टाक किंवा मूर्त्या तुम्हाला या पूजेमध्ये ठेवायच्या नसतात. बरेच जण जेवढे टाक आहेत तेवढे या घटस्थापनेमध्ये बसवतात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. देवीची घटस्थापना असते, त्यामुळे देवीचाच टाक या पूजेमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर देवीची तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता, त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे. तर देवीला घटी बसवल्यानंतर मग आपल्याला घटस्थापना करायची आहे. त्यासाठी तुम्ही एक मातीचा कलश किंवा तांब्याचा कलश घेऊ शकता. या कलशामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे. या कलशावरती खालून वर अशा हळदीने आणि कुंकवाने 5 उभ्या रेषा काढून घ्यायच्या आहेत. देवीचे घट बसवत असताना हा मातीचा कलश वापरला जातो आणि तुमच्या देव्हाऱ्यामध्ये जर मंगल कलशाची स्थापना तुम्हाला वर्षभरासाठी करायची असेल तर तो तांब्याचा किंवा पितळेचा असतो. यामध्ये बऱ्याच जणींचं कन्फ्युजन होतं, म्हणून मी परत परत सांगत आहे. तर हा मातीचा कलश आपल्याला घटस्थापनेसाठी वापरायचा आहे. आता यामध्ये आपल्याला ₹1 नाणं, एक सुपारी, हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे. आता या कलशाभोवती एक सूत गुंडाळलं जातं. तुमच्या घरामध्ये जर कलाव्याचा धागा असेल, जो कलाव्याचा धागा लाल पिवळ्या रंगाचा असतो, तो गुंडाळला जातो आणि तुमच्या घरामध्ये कलावा नसेल तर तुम्ही कोणताही लाल रंगाचा धागा घेऊ शकता आणि तो या कलशाभोवती तुम्ही गुंडाळू शकता. कलशाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती. समुद्र मंथन करत असताना कलशाभोवती वासुकी नाग गुंडाळलेला होता.
आणि म्हणूनच हे सूत वासुकी नागासमान आपल्याला कलशाभोवती गुंडाळून घ्यायचं आहे. कलश जो आहे तो सुख, समृद्धी, सौभाग्याचं प्रतीक आहे. आपल्या घराची भरभराट व्हावी, आपल्या घरामध्ये आयुर-आरोग्य टिकून राहावं यासाठी नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते. हे सूत तुम्ही 5 वेळा कलशाभोवती गुंडाळून घेऊ शकता किंवा तुम्ही 1 वेळा गुंडाळलं तरी चालेल. त्यानंतर त्या सुताची तुम्हाला गाठ बांधून घ्यायची आहे. या कलशामध्ये तुम्हाला 5 पानं घालायची आहेत. आता 5 पानं तुम्ही विड्याची घेऊ शकता किंवा तुम्ही आंब्याची देखील वापरू शकता. जी तुम्हाला पानं सहज अवेलेबल होतील ती पानं तुम्हाला या कलशामध्ये घालायची आहेत. पण तुमच्या घरामध्ये घटस्थापनेच्या वेळेस विड्याची पानं या कलशामध्ये घातली जात असतील तर तुम्ही विड्याचीच पानं घालायची आहेत. तर आता या कलशामध्ये मी आंब्याची 5 पानं घालून घेत आहे. शिवाय आपल्याला या कलशावरती एक नारळ देखील ठेवायचा आहे. नारळ हे देवीचं प्रतीक म्हणून आपण ठेवणार आहोत. त्यामुळे या नारळाला तुम्ही देवीचा मुखवटा किंवा नागडोळ्याचं एखादं प्रतीक किंवा चिन्ह तुम्हाला मिळालं तर ते देखील तुम्ही लावू शकता. यामुळे कलशाला देवीचं स्वरूप येतं. तर नवीनच नारळ तुम्हाला पाहून आणायचा आहे. नारळाचा शेंडा खालच्या दिशेने होईल अशा प्रकारे हे नारळ तुम्हाला कलशावरती ठेवायचं आहे. आता माझ्याकडे देवीचा मुखवटा आहे तर तो मुखवटा मी या कलशाला लावून घेणार आहे. तुमच्याकडे नसेल तर असाच नारळ ठेवला तरीही चालेल. या नारळाला तुम्ही हळदी-कुंकू लावायचा आहे. हा कलश जो आहे तो देवी स्वरूप आहे आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. हा कलश स्थापन केल्यानंतर देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करते. त्यामुळे जर तुम्ही या कलशाला मुखवटा लावला तर तुमच्या घरामध्ये अजून तुम्हाला छान वाटेल आणि हे इच्छेवरती आहे. त्यानंतर आपल्याला ज्यामध्ये धान्य पेरायचं आहे त्यासाठी तुम्ही मातीची परडी वापरू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी टोपलीच्या आकाराची परडी मिळते. तिचाही तुम्ही वापर करू शकता. त्यामध्येही धान्य चांगल्या प्रकारे पेरलं जातं. जर तुम्ही धान्य पेरण्यासाठी पत्रावळीचा वापर करणार असाल, तर पत्रावळीची वरची जी कॅरी बॅगची शीट असते ती तुम्हाला काढून घ्यायची आहे. तरच तुमचं धान्य जे आहे ते चांगल्या प्रकारे पेरलं जाईल. आता यामध्ये तुम्हाला माती घालायची आहे. माती चांगली बघून घ्यायची. त्यामध्ये खडे वगैरे नसावेत. चांगली निवडून माती घ्यायची. त्यामध्ये तुम्हाला सप्तधान्य टाकायचं आहे. अशा प्रकारे सप्तधान्य बाजारामध्ये मिळतं. ते तुम्हाला पाहून घ्यायचं, निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या मातीमध्ये तुम्हाला ते पेरायचं आहे. पेरत असताना कडेनीच ते पेरायचं कारण मधोमध आपण कलश ठेवतो. कलशाच्या खाली जर तुम्ही पेरलं तर ते कलशाच्या खालीच दबून राहील. जेवढी मोठी परडी किंवा जेवढी मोठी पत्रावळी तुम्ही वापराल तेवढंच धान्य तुमचं छान उगवेल. जर छोटी जागा असेल तर अशा प्रकारे छोटी परडी तुम्ही वापरू शकता. तर पहा अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जेवढं चांगल्या प्रकारे तुम्ही धान्य पेराल तेवढी तुमची चांगल्या प्रकारे शेती देखील पिकते. आणि जेवढं हे चांगलं धान उगवतं ना, तेवढी तुमच्या घराची भरभराट होते. म्हणूनच धान्य पेरत असताना व्यवस्थित पेरावं. त्यामध्ये भुरभुरून अशी माती वरून घालावी. रोज या मातीमध्ये थोडं-थोडं पाणी घालावं. कारण फक्त पहिल्या दिवशी धान पेरलं आणि त्यानंतर मग जर तुम्ही यामध्ये पाणी नाही टाकलं, तर हे धान कुजतं, यामधून कुबट वास येतो आणि चांगल्या प्रकारे ते उगवत देखील नाही. त्यामुळे या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला घटासाठीचं जी परडी आहे ती तयार करायची आहे. जिथे तांदळाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलेलं आहे, त्यावरती ही परडी तुम्हाला ठेवायची आहे. आणि त्यावरती देवीच्या स्वरूपात हा घट आपल्याला स्थापित करायचा आहे. मी या कलशाला मुखवटा लावलेला आहे. शिवाय तुमच्याकडे जर काही दागिने असतील तर ते देखील तुम्ही घालू शकता. त्यानंतर देवीसमोर तुम्हाला एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. अखंड दिवा कसा लावावा यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे. तुम्ही तो बघू शकता. 9ही दिवस हा दिवा देवीसमोर दैवत राहणार आहे. तो विझू द्यायचा नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. यामध्ये कोणती वात घालावी, तेल घालावं की तूप घालावं, दिव्याची दिशा कोणती असावी हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. याशिवाय पहिल्या दिवशी तुम्हाला घटावरती विड्याच्या पानाची माळ घालावी लागते. 9 दिवसांमध्ये 9 वेगवेगळ्या प्रकारच्या माळी देवीच्या घटावरती लावल्या जातात. 9 दिवस 9 माळी 9 प्रकारचे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात. यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. पण पहिल्या दिवशी तुम्हाला नागवेलीच्या पानाची माळ जी आहे ती देवीच्या घटावरती लावायची असते. शिवाय तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार असाल तर घटासमोर म्हणजे घटस्थापनेसमोर बसूनच तुम्हाला हा करायचा असतो. हा ग्रंथ जो आहे तो जमिनीवरती ठेवायचा नाही. तर त्यासाठी तुम्हाला एखाद्या लाल पिवळ्या रंगाचं आसन ठेवायचं आहे आणि त्यावरती हा ग्रंथ ठेवून घटस्थापनेसमोरच तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं पठण करायचं आहे. तर अशा प्रकारे देवीची घटस्थापना केल्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप दीप ओवाळून देवीची आरती करायची आहे. आरतीमध्ये सगळ्यात आधी श्री गणेशांची आरती करायची. त्यानंतर देवीच्या आरतीमध्ये तुम्ही दुर्गे दुर्गटभारी ही आरती करू शकता. सकाळ संध्याकाळ घटस्थापना झाल्यानंतर आपल्या घरामध्ये देवीची
आरती ही व्हायला हवी। देवीचा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे, ज्यामध्ये नवार्ण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचय या मंत्राचा किंवा तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। याशिवाय देवीच्या 9 दिवसांमध्ये जे नैवेद्य अर्पण केले जातात, त्या व्यतिरिक्त तुम्ही घरामध्ये जर उपवास करणार असाल तर उपवासाचे पदार्थ किंवा तुम्ही सुकामेवा, घरी आणलेले फळ देखील नैवेद्यामध्ये देवीला अर्पण करू शकता। नवरात्री ही 3 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे, तर ती 11 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे। 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जाणार आहे। दसऱ्याच्या दिवशी ही घटस्थापना उठवली जाते। यामध्ये असलेलं धान्य काढून जिथे तुम्ही देवीला दर्शनाला जाता तिथे हे धान्य सोबत घेऊन जाता। तुमच्याकडे जशी प्रथा परंपरा असेल त्यानुसार तुम्हाला ते धान्य सोबत घेऊन जायचं असतं आणि अशा प्रकारे तुम्हाला 9 दिवस घटस्थापना करून देवीची सेवा उपासना करायची असते। या 9 दिवसांमध्ये काही नियम देखील तुम्हाला पाळायचे आहेत। सांगितल्याप्रमाणे रोजच्या रोज तुम्हाला घटाला पाणी टाकायचं आहे। देवी घटी बसल्यामुळे देवीचा टाक किंवा मूर्ती तुम्हाला उचलायची नाही, फक्त वरूनच आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत। देवीला ज्या माळा अर्पण करणार आहोत त्या रोजच्या रोज तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। शिवाय जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो दिवा अखंड सुरू राहील याची काळजी घ्यावी। घटस्थापना केल्यानंतर घटाला सोडून किंवा दिव्याला सोडून कोणत्याही गावाला मुक्कामी जाऊ नये, कारण आपल्या घरामध्ये देवी आलेली असते, त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। याशिवाय घरामध्ये आपल्याला 9 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। शक्य असेल तर जमिनीवरती झोपावं। ज्यांना शक्य आहे त्यांनी 9 दिवसांमध्ये उपवास करावा आणि ज्यांना उपवास झेपत नाही अशा सर्वांनी पहिल्या दिवशी आणि अष्टमीचा उपवास करावा। यामुळे देखील तुम्हाला नवरात्रीच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल। उपवास कसा करावा, उपवासाचे नियम काय आहेत यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल। पण उपवास तुम्ही करत असाल तर उपवासाचे पदार्थ हे तळलेले नसावेत आणि जर उपवास तुम्ही करणार नसाल तर तामसिक पदार्थांचं सेवन तुम्हाला करायचं नाही। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी आपल्या घरात आलेली असते आणि घरामध्ये शांतता, प्रसन्न वातावरण असणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे शांत चित्ताने घटस्थापना झाल्यानंतर देवीची सेवा उपासना आपल्याला करायची आहे। मनोभावे केलेली देवीची सेवा ही देवीपर्यंत नक्कीच पोहोचते। या 9 दिवसांमध्ये जर तुमचा मासिक धर्म आला तर देवीची सेवा जी आहे ती तुम्ही तुमच्या पतीकडून करून घ्यायची आहे। 4 दिवस मासिक धर्माचे तुम्हाला पाळायचे आहेत। तुम्ही बाजूला बसू शकता। त्यानंतर 5व्या दिवशी संपूर्ण घरामध्ये तुम्ही गोमूत्र शिंपडायचा आहे आणि घटस्थापनेच्या दरम्यान जर तुम्हाला सुतक वगैरे पडलं तर अशा वेळेस घटस्थापनेची सेवा ब्राह्मणाकडून करून घ्यावी, कारण तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाल्यानंतर ती सेवा तुम्हाला पूर्ण करूनच घ्यावी लागते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट म्हणजेच कलशाची स्थापना केली जाते। त्या दिवसाला घटस्थापना असं म्हणतात। त्या घटामध्ये बीज पेरलं जातं आणि हा घट अत्यंत पवित्र मानला जातो। दुर्गादेवीसह 9 दिवस या कलशाची विधीपूर्वक पूजा केली जाते। असं केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते, तसंच घरामध्ये संपत्ती वाढते। 9 दिवसाच्या पूजनानंतर अखेरच्या दिवशी कलशाचं विसर्जन केलं जातं। त्यासाठी देखील शुभ मुहूर्त पाहावा लागतो आणि हे देखील विधिवतच करावं लागतं। कलश विसर्जनामध्ये काही चूक झाल्यास दुर्गा माता नाराज होऊ शकते, म्हणूनच आपल्याला घरात कलशाची स्थापना जशी आपण केली तशीच अखेरच्या दिवशी घटाचं विसर्जन देखील करावं लागतं। दुर्गादेवी आणि कलशाचं 9 दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर अखेरच्या दिवशी मूर्ती आणि कलशाचं विसर्जन केलं जातं। ते योग्य रीतीने केलं तरच त्याचं फळ मिळतं। विसर्जन करताना आपल्याला काही मंत्रोच्चार देखील करावे लागतात। तर आता आपापल्या रूढी परंपरेनुसार हे जे विसर्जन आहे ते केलं जातं। काही ठिकाणी नवमीच्या दिवशी तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी कलशाचं विसर्जन हे केलं जातं। विसर्जनाच्या दिवशी मग तुम्ही नवमीच्या दिवशी किंवा दशमीच्या दिवशी ज्या कोणत्या दिवशी विसर्जन करणार आहात त्या दिवशी कलशाचं विधिवत पूजन करून घ्यायचं रोजच्या प्रमाणे। त्यानंतर विसर्जन करताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचय हा मंत्र म्हणत भक्तिभावाने कलशावरचा नारळ सावकाश जो आहे तो उचलावा आणि त्यानंतर तो नारळ लाल ओढणी किंवा कपड्यामध्ये बांधून आपली आई, पत्नी, बहीण किंवा मुलीकडे द्यावा। त्यानंतर तो नारळ जो आहे तो फोडून प्रसादास्वरूप खायचा असतो। कलशामध्ये असलेलं पाणी जे आहे ते आंब्याच्या पानाने घरामध्ये सर्वत्र शिंपडावं। हे पाणी खूपच पवित्र असतं। यामुळे घरामध्ये समृद्धी, संपत्ती येते, तसंच घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही येते। कलशातलं पाणी सर्वात आधी स्वयंपाकघरामध्ये शिंपडावं, त्यानंतर बाकीचं घर आणि मुख्य प्रवेशद्वारावरही शिंपडावं। हे पवित्र जल बाथरूम, टॉयलेट किंवा अपवित्र स्थळी शिंपडलं जाणार नाही याची काळजी घ्यावी। उर्वरित पाणी तुळशीला किंवा कोणत्या तरी झाडाला घालावं, कुठेतरी फेकून देऊ नये। कलशात असलेलं नाणं आपली तिजोरी किंवा पर्समध्ये ठेवावं, त्यामुळे धनवृद्धी होते असं म्हणतात। तसंच कामकाजामध्ये प्रगती होते आणि जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही।
मातीचा कलश घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली किंवा मंदिरात ठेवावा. जवाच्या उर्वरित बीजांपैकी थोडं बीज तिजोरी किंवा पर्समध्ये ठेवू शकता. त्यामुळे दुर्गा मातेची कृपा कायम राहते. घटाच्या विसर्जनाच्या दिवशी किंवा आधी म्हणजेच अष्टमी किंवा नवमीला घटावरती फुलोरा देखील बांधला जातो. हा फुलोरा कसा बांधावा यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल. पण आता घट विसर्जित केल्यानंतर घटावरती उगवलेलं धान्य तसेच त्यावरती असलेल्या माळा यांचं जे आहे ते दसऱ्याच्या दिवशी विधिवत विसर्जन केलं जातं. आता घटाचं विसर्जन आपण केलेलं आहे, पण घटावरती उगवलेलं जे धान आहे ते धानाचं जे पात्र किंवा भांडं आहे ते उत्तरेकडे हालून एका साईडला ठेवून द्यायचं आहे. दसऱ्याच्या दिवशी त्यामध्ये असलेलं थोडंसं धान आपल्याला घ्यायचं आहे आणि घराच्या आसपास असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये ते धान जे आहे ते अर्पण करायचं आहे. बऱ्याचशा ठिकाणी मारुती म्हणजेच हनुमानांच्या मंदिरात जाऊन ते धान त्यांच्या चरणी अर्पण केलं जातं. काही ठिकाणी देवीच्या मंदिरात जाऊन ते धान अर्पण केलं जातं. तसंच आपण ज्या माळा घटावरती अर्पण केलेल्या असतात, तसंच जी फुलं म्हणजेच निर्माल्य वगैरे असेल ते धान्य, निर्माल्य आणि फुलांच्या माळा हे सगळं जे आहे ते दसऱ्यानंतर आपल्याला विसर्जित करायचं असतं. तुम्ही घराच्या समोर एखादं झाड असेल तर तिथे खड्डा करून ते सगळं दाबून देऊ शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. पण असं केल्याने पाण्यामध्ये पोल्युशन होऊ शकतं, त्यामुळे हे टाळणं योग्य राहील. आणि अशा प्रकारे विधिवत आपल्याला घटस्थापनेचा विधी जो आहे तो पूर्ण करायचा असतो. घटस्थापनेमध्ये घटस्थापना झाल्यानंतर घट विसर्जित होईपर्यंतचा हा जो विधी आहे तो पूर्ण झाला तरच तुमच्या घरामध्ये देवीचे कृपाशीर्वाद राहतात. कुलदेवी जी आहे ती तुमच्यावरती प्रसन्न होते, कुटुंबाला भरभरून असे आशीर्वाद देते. यामध्ये काही चूकभूल झाली असेल तर देवीकडे क्षमा याचना करावी. देवी ही आपली आई आहे, ती मोठ्या मनाने आपल्याला माफ करते. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.